नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपल्या बऱ्याच मैत्रिणी आता थंबनेल आणि टायटल बघून या व्हिडिओवरती आलेल्या आहेत, म्हणजेच त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, स्वावलंबी व्हायचं आहे, आर्थिकदृष्ट्या त्यांना भक्कम बनायचं आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्याजणी ह्या थंबनेलवरती क्लिक करून इथपर्यंत आलेल्या आहात। तर तुमच्या सगळ्यांचं मी सगळ्यात आधी इथे स्वागत करत आहे, कारण की प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने स्वावलंबी असलंच पाहिजे। आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आपण अगदी स्ट्रॉंग असलं पाहिजे, असं माझं ठाम मत आहे। तर खरंच तुमच्या सगळ्यांचं मी इथे मनापासून स्वागत करते। आणि ज्या काही माझ्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना एवढंच सांगू इच्छिते की आता बऱ्याच जणींचं जे काही करिअर आहे, आता तुम्ही शिकलेला असो किंवा कमी शिकलेलं असो किंवा तुमचं शिक्षणच नसेल झालं तरी सुद्धा प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की मी काहीतरी छोटं मोठं का होईना, मी काहीतरी करावं, स्वावलंबी व्हावं, माझ्या मुलाबाळांसाठी, संसारासाठी मी थोडासा तरी हातभार माझ्या जोडीदाराला लावावा, किंवा हा जो संसाराचा गाडा आहे तर तो फक्त त्याचा भार फक्त माझ्या नवऱ्यावरती न देता मी सुद्धा त्यांना काहीतरी मदत करावी। आता बऱ्याचशा सिंगल पेरेंट सुद्धा आपल्या मैत्रिणी असतात किंवा त्या एकट्याच राहत असतात काही कारणांमुळे, तर अशा ताईंना सुद्धा खूप गरज असते आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्याची। तर बऱ्याच जणींना खूप वेगवेगळ्या कारणांमुळे बाहेर पडता येत नाही, जसं की आता लग्न झालं की झाल्यानंतर आपण काही दिवस किंवा काही वर्ष आपला जॉब जो आहे तो कंटिन्यू करतो, पण जसं आपल्याला बाळ होतं तसं आपलं जे करिअर आहे ते आपण म्हणजे करिअर जे आहे ते स्टॉप करण्याचाच निर्णय घेतो किंवा त्याला एक ब्रेक देतो आपण प्रत्येकीला वाटतं की मी स्वावलंबी असावं, माझ्याही हातामध्ये पैसा असावा, स्वकष्टाचा, स्वबळाचा। तर पण तुम्हाला जर बाहेर पडता येत नसेल किंवा शिक्षणाअभावी तुम्हाला चांगला जॉब मिळत नसेल आणि लहान तुमचं मूल आहे घरामध्ये किंवा घरचे तुम्हाला बाहेर जॉबला जाऊ देत नाही आहेत, तर आता याचं टेन्शन घेऊ नका, कारण की तुम्ही घर बसल्यासुद्धा खूप वेगवेगळ्या चांगल्या मार्गाने पैसे कमवू शकता आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकता। तर आता घर बसल्या आपण कोणते कोणते छोटे मोठे बिझनेस करू शकतो याची मी आयडिया तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप काही गोष्टी तुम्हाला यातनं शिकायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर माझ्या मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून 10 ते 12 अशा बिझनेसच्या आयडिया सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं घर सुद्धा सांभाळू शकता, तुमच्या बाळांकडे सुद्धा लक्ष देऊ शकता आणि घरातली इतर सगळी कामं सांभाळून तुम्ही हा बिझनेस करू शकता, जेणेकरून 4 पैसे तुमच्या हातामध्ये येतील। तुमचे जे काही छोटे मोठे स्वप्न असतील, हाऊसमौज असेल, मुलाबाळांसाठी म्हणा, तुमच्या स्वतःसाठी म्हणा, ते सगळं तुम्ही पूर्ण करू शकता आणि हे अगदी इझी वेने आपण ह्यातनं पैसा सुद्धा कमवू शकतो। तर चला आता आपण सुरुवात करूया आपल्या जी काही बिझनेस आयडिया आहे नंबर 1 ची। तर ही जी आयडिया आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, तो बिझनेस म्हणजेच फूड बिझनेस। फूड बिझनेसमध्ये सुद्धा खूप प्रकारचे वेगवेगळे कॅटेगरी असतात। तर सगळ्यात आधी आपण बघूया खानावर। आता बघा बरेचसे असे म्हणजे घर सोडून बाहेर राहणारे काही स्टुडंट असतात, काही वर्किंग मदर म्हणजे वर्किंग वुमन असतात, मेन असतात, किंवा असे काही आजी आजोबा असतात जे घरीच एकटे असतात, किंवा जे वर्किंग असतात ज्यांना घरी यायला खूप उशीर होतो, त्यांना जेवण बनवता येत नाही। तर असे लोक पर्याय शोधत असतात खानावळीचा, म्हणजे आम्हाला घरचं सुद्धा जेवण खाता येईल आणि ते स्वच्छ सुद्धा असेल, चविष्ट सुद्धा असेल आणि त्या जेवणाला घरचं एक प्रेम सुद्धा असेल, एका चांगल्या स्त्रीचं प्रेम सुद्धा असेल। तर अशा जेवणाच्या शोधामध्ये ही सगळी मंडळी असतात। आणि जर तुम्ही अशा पद्धतीची जर खानावळ तुमच्या घरामध्ये चालू केली ना, तर खरंच यातनं सुद्धा खूप तुम्ही उत्तम प्रकारे बिझनेस जो आहे तो करू शकता, म्हणजे तुमचं घरचं सुद्धा जेवण छान रोज होईल आणि त्यातनंच तुम्ही इतरांना सुद्धा चांगल्या प्रकारे अन्न जे आहे ते देऊ शकता। तर एक खानावळ तुम्ही चालू करू शकता, किंवा तुम्ही दुसरं एक ऑप्शन आहे ते म्हणजे टिफिन सर्व्हिस। आता बऱ्याच जणींना म्हणजे तुमच्याकडे येऊन जेवण खाणं शक्य नसतं, तर तुम्ही त्यांना टिफिन सुद्धा प्रोव्हाइड करू शकता। तुम्ही एक लिस्ट बनवू शकता किंवा एक टाइम टेबल बनवू शकता, सोमवार ते रविवार आम्ही कुठचा मेनू आहे तो तुम्ही एक लावू शकता, किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा स्टेटसला टाकू शकता। तर याने सुद्धा काय होईल, तुमचा जो काही टार्गेट ग्राहक जो आहे तो तुमच्याकडे आकर्षिला जाईल आणि तुम्हाला अजून भरपूर ऑर्डर्स ज्या आहेत त्या येत राहतील। तर तुम्हाला एक सांगायचं आहे, बिझनेस करताना तुम्ही जास्तीत जास्त सोशल मीडियाचा सुद्धा वापर करा, कुठच्याही प्रकारचा बिझनेस का असेना। म्हणजे आता मी फक्त फूडबद्दलच नाही, पुढे सुद्धा मी तुम्हाला अजून बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहे।
तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कुठचाही बिझनेस करताना व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम ह्या सगळ्या सोशल मीडियाचा तुम्ही वापर करा, जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर, ग्राहक जे आहेत ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जवळचे सुद्धा जे आहेत आसपासचे ते सुद्धा तुमच्याकडे येतील. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवा. तर आता फूड बिझनेसमध्ये आपण 2 ऑप्शन बघितले, एक तर खानावळ चालू करू शकता, दुसरं म्हणजे तुम्ही टिफिन सर्व्हिस चालू करू शकता. तिसरं ऑप्शन जे आहे ते म्हणजेच घर बसल्या बघा आपण असे काही पदार्थ बनवतो, स्नॅक्सचे पदार्थ, आणि ते पॅक करून आपण सेल करतो. तर आपण काय करू शकतो, आपल्या जवळपास बघा अशी खूप मोठी मोठी दुकानं असतात जिथे खूप स्नॅक्स सेंटर असतं, त्याचबरोबर काही असे मिठाईचे मोठे मोठे शॉप्स असतात. तर तिकडे जाऊन तुम्ही तुमच्या जे काही पदार्थ जसे की चकली, चिवडा, शंकरपाळी, दिवाळीचे खाणारे पदार्थ असतात ना, ते नाश्त्याला सुद्धा लोक दररोज खाणं पसंत करतात. तर तुम्ही हे सगळे पदार्थ, खाकरा बरोबर मेथीचे पराठे, वेगवेगळे पराठे वगैरे असतील, स्नॅक्समध्ये जेवढे पण पदार्थ येतात ना, तर तुम्ही ते वेगवेगळ्या पॅकेटमध्ये तुम्ही सॅम्पल म्हणून मोठ्या मोठ्या स्टोअरमध्ये देऊ शकता आणि जशी ग्राहकांची मागणी वाढेल ना तसे ते लोक तुम्हाला ऑर्डर्स देत राहतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे की तुमच्या घराच्या जवळपास जे काही मोठे मोठे शॉप्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला टायअप करायचं आहे आणि तुमचं जे काही प्रोडक्ट आहे, स्नॅक्सचं असेल किंवा पापड, लोणचे असतील, मसाले असतील, तर हे सगळे प्रोडक्ट तुम्ही तिकडे नेऊन ठेवू शकता आणि ते जसे ग्राहक येतील तसे ते तुमचे प्रोडक्ट सेल करतील आणि तुम्ही तुमच्यामध्ये व्यवस्थित मार्जिन जे आहे ते प्रोडक्टचं मार्जिन जे आहे ते व्यवस्थित करू शकता आणि व्यवस्थित त्यांच्याशी बोलून करार करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतं आणि हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे की किती शॉपमध्ये तुमचे प्रोडक्ट द्यायचे आहेत. आता तुम्हाला तुमचं बाळ पण बघायचं आहे, घर पण बघायचं आहे, घरातली कामं सुद्धा करून हे सांभाळायचं आहे, तर तुम्ही तुमच्या घराजवळच्याच शॉपमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, जेणेकरून तुम्ही दोन्ही गोष्टींचा बॅलन्स जो आहे तो सांभाळू शकता. तर हे आपण फूड बिझनेसमध्ये हे एक गोष्ट करू शकतो. दुसरी एक गोष्ट ते म्हणजे बेकिंग. आता बेकिंग जो आहे तो सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे आणि लॉकडाऊनमध्ये तर बऱ्याचशा आपल्या ताई ज्या आहेत त्या वेगवेगळे केक्स, मफिन्स, कप केक्स बनवून त्याचे रील्स, शॉर्ट्स जे आहेत ते सोशल मीडियावरती टाकत होत्या. तर तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही होममेड केकसुद्धा बनवून ते सुद्धा सेल करू शकता. आता क्रिसमस असतं, वेगवेगळ्या स्कूल्समध्ये आता मोस्टली आपली मुलं आता इंग्लिश मिडियमच्या स्कूल्समध्ये जातात, तर तिकडे सुद्धा वारंवार केकच्या ऑर्डर दिल्या जातात, मफिन्स असतील किंवा कप केक असतील. तर अशा वेगवेगळे जे काही बेकिंग रिलेटेड पदार्थ आहेत त्याचे ऑर्डर्स तुम्ही घेऊ शकता आणि ते सुद्धा सेल करू शकता. म्हणजे घरी बनवूनच तुम्ही हे पदार्थ सेल करू शकता. म्हणजे छान आयडिया आहे, हो की नाही? एकतर आपल्याला घरी सुद्धा सगळ्या गोष्टी बघून मॅनेज करून हे सगळं आपण करू शकतो. तर बेकिंग सुद्धा एक छान ऑप्शन आहे. तर तुम्ही फूड रिलेटेड हे सगळे जे काही मी तुम्हाला ऑप्शन सांगितले ते तुम्ही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आता आपण बघत असतो, जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा एखाद्या गाड्यावरती एखाद्या मावशी असतात ज्या वडापाव विकत असतात, समोसा, भजीपाव. तर एखादा तुम्ही गाडा सुद्धा लावू शकता. म्हणजे दिवसभर घरातली सगळी काही कामं आवरून झाल्यानंतर 3 ते 4 तास जर तुम्ही घराजवळच किंवा घराजवळच एखादा चौक असेल किंवा रहदारीचा एखादा रस्ता असेल, तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही एखादा स्टॉल लावू शकता, फूड स्टॉल. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, जसं की आता तुम्हाला जर तेलाचे पदार्थ नसतील सेल करायचे, तुम्ही भेळ विकू शकता. त्याचबरोबर चण्याची सुद्धा भेळ असते किंवा इडली, डोसा, सांबर हे सुद्धा तुम्ही घरातनं बनवून तिकडे जाऊन सेल करू शकता. त्याचबरोबर आता जसं की वडापाव, कटलेस, समोसे तर खूप फेमस आहे, तर याचे सुद्धा तुम्ही स्टॉल लावू शकता. तर हा सुद्धा फूड बिझनेस तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. आणि हे कसं, आता बिझनेस म्हटलं की आपणच स्वतःचे मालक असतो, त्यामुळे कधी सुट्टी घ्यायची, किती वाजता लावायचं, हे सगळं काही तुम्हीच ठरवणारे आहात आणि त्यातनं जो काही मोबदला भेटणार आहे, मोबदला तो सर्वस्वी तुम्हालाच भेटणार आहे. आणि खरंच आपण स्वतः कष्ट केलेल्या, कमवलेल्या पैशाचा जो आनंद असतो ना, तो काही वेगळाच असतो. तर खरंच ही एक आयडिया खूप चांगली आहे. तर फूड बिझनेस रिलेटेड या सगळ्या आयडिया मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. फूड बिझनेसमध्ये अजून एक ॲड आपण करू शकतो. इडलीचं पीठ, ढोकळ्याचं पीठ, असे वेगवेगळे जे पीठ आहेत जे खूप दिवस आपण स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो, तर हे पीठ तयार करून सुद्धा तुम्ही सेल करू शकता. तर हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. तर इतके सारे ऑप्शन मी तुम्हाला फूड रिलेटेड बिझनेस संबंधी सांगितलेले आहेत. अजून कुठचे राहून गेले असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्या इतर ताई जे काही व्हिडिओ बघतील त्यांना सुद्धा अजून आयडिया, नवीन नवीन आयडिया त्यांना मिळत जाईल. म्हणजेच शिवणकाम. आता आताच्या याच्यामध्ये शिवणकाम जे आहे ते सुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे.
तर तुम्ही तुमच्याकडे अंगात जर कला असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज असतील किंवा आता नऊवारी साडीचा सुद्धा ट्रेंड निघालेला आहे. नऊवारी साडीमध्ये सुद्धा शाही मस्तानी असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या ब्राह्मणी साडी वगैरे, तर ह्या प्रकारच्या साड्या सुद्धा तुम्ही शिकून त्याचे सुद्धा क्लासेस तुम्ही घेऊ शकता. म्हणजे स्वतः आधी शिकून तुम्ही सुद्धा त्याचे क्लासेस घेऊ शकता. आता क्लासेस शिकण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात फी घेतात आणि साडी सुद्धा 1200-1500 रुपयापर्यंत आपण स्टिच करून विकू शकतो. तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे स्टिचिंगचं. त्याचबरोबर आता काही असे मोठे मोठे शॉप्स असतात, तिकडे सुद्धा कापडी पिशव्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर तुम्ही कापडी पिशव्या शिवू शकता. लहान मुलांचे झबले असतील, टोप्या असतील, ते सुद्धा शिवून तुम्ही सेल करू शकता किंवा एखादा स्टॉल लावू शकता. आता काही सणवार असतील, दिवाळीमध्ये वगैरे मोठमोठे प्रदर्शन वगैरे भरवले जातात वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये, तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या या वस्तू सेल करू शकता. तर शिवणकामामध्ये सुद्धा आता खूप साऱ्या व्हरायटीज निघालेल्या आहेत. तर बऱ्याच जणांना बघितलेलं आहे की एक ताई आहेत, त्यांना शिवणकाम अजिबात येत नाही, पण त्यांच्याकडे खूप जुनी मशीन होती त्यांच्या सासूबाईंची. तर त्यांनी काय केलं, जे काही मोठे मोठे शॉप्स असतात ना, त्यांच्याकडनं त्यांनी फक्त कपडा आणला आणि त्या फक्त मॅक्सी आता मॅक्सी तर एकदम इझी आहे शिवणं, तर त्यांनी यूट्यूबला शिकलं की मॅक्सी कशी म्हणजे माप वगैरे घेऊन कशी प्रॉपर स्टिच करायची, त्यांनी ते शिकल्या. आणि आता त्या मोठ्या मोठ्या शॉपमध्ये त्यांच्या ज्या मॅक्शा आहेत त्या स्वतः कपडा आणतात, शिवतात, फक्त मॅक्शांचेच ते ऑर्डर घेतात. नाईटी गाऊन ज्याला आपण म्हणतो त्याच्याच त्या ऑर्डर घेतात आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा हा बिझनेस चालू आहे. तर तुम्ही असंही करू शकता का, आता फॉल बिडिंग करणं, शिलाईचं काम करणं, एखादा कपडा कोणाचा जर फाटला असेल त्याला स्टिच करून देणं, तर अशा सुद्धा गोष्टीतनं तुम्ही अर्न करू शकता. आणि जसं की मी सांगितलं, आता ट्रेंडिंग जसं की आता नऊवारी साडीचं खूप ट्रेंड चालू आहे, तर तुम्ही नऊवारी साडीचे मध्ये जे जे काही प्रकार आता आलेले आहेत तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्ही शिकून खूप चांगला अर्निंग करू शकता. स्टिचिंगमध्येच बघा, विणकामाच्या सुद्धा बऱ्याचशा वस्तू असतात. लोकरीचे स्वेटर्स असतात, टोप्या असतात, परत आपण ताटावरचं जे काही कपडा असतो टाकायचा रुमाल, तो सुद्धा लोकरीपासूनच बनवलेला असतो. त्याचबरोबर आपला टीपॉय असेल किंवा TV युनिटवरती टाकण्यासाठी काही असा एखादा चांगला कपडा असेल तर तो सुद्धा लोकरीपासूनच शिवून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही ते करून ते सुद्धा तुम्ही विकू शकता. आणि त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्याची प्राईस सुद्धा खूप चांगली आहे. तर वेगवेगळ्या मॉल्समध्ये जाऊन सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी टाईप करून ते सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात बिझनेस करू शकता. आता आपण बोलूया आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय, ते म्हणजेच ब्युटी पार्लर. तर आता हा जो ब्युटी पार्लर जो आहे त्याचा खूप ट्रेंड निघालेला आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही आहे. आताच माझ्या भावाच्या लग्नामध्ये आम्ही सुद्धा एक ब्युटिशियन दीदीला बोलवलं होतं, तर त्यांनी फक्त म्हणजे आमचं हेअरस्टाईल केली होती, बेसिक मेकअप केला होता आणि साडी तर माझी स्टिच केलेली साडी होती तीच मला नेसवली होती. तर त्यांनी आमचे साधारण 1000 की 2000 असे परचेस केले होते पर पर्सन. म्हणजे फक्त अर्ध्या तासातच त्यांनी आम्हाला रेडी केलं होतं. आणि बघू शकता म्हणजे किती मागणी आहे आता ह्या प्रोफेशनला सुद्धा. तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप आहेत. म्हणजे फक्त लग्नासाठी जर तुम्ही एकदम असे बोलतात ना एकदम त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल, लग्नाच्या मेकअपसाठी जर तुम्ही ब्रायडल मेकअप करत असाल, त्याच्यात तुम्ही एक्सपर्ट असाल, तर तुम्ही तिकडे सुद्धा वळू शकता. आता बऱ्याच ताईंना बघा जे आहेत त्या ब्युटी पार्लरचा कोर्स करतात, पण त्यांना शक्य नाही होत की त्या ब्युटी पार्लर ज्या आहेत त्या टाकतील, कारण की ब्युटी पार्लर टाकण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पैसा लागतो, भांडवल लागतं. तर काही ताईंना ते नाही होत शक्य. तर तुम्ही अशा वेळी काय करू शकता, तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता. आणि आता बघा ॲप पण आहेत मला वाटतं ब्युटी पार्लरचे, तिथे तुम्ही स्वतःचं नाव वगैरे रजिस्टर करू शकता आणि जसे तुम्हाला ऑर्डर्स त्या ॲपमध्ये दिसतील तसे तुम्ही जाऊ शकता आणि काही पर्सेंटेज जे आहेत ते ॲपची जी कंपनी आहे ते घेतात आणि बाकीचे सगळे तुम्हाला दिले जातात. तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. किंवा तुम्ही आजूबाजूच्या इतर ताईंना समजण्यासाठी किंवा पब्लिसिटी करण्यासाठी एक बोर्ड लावू शकता आणि घरी सुद्धा तुम्ही बेसिक जसं की पेडिक्वेअर, मेनिक्वेअर, आयब्रो, फेशियल, हेअरकट, तर हे छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर थोडीशी जागा असेल तर एक जागा घेऊन तिकडे सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. तर हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये बघा आता मेहंदीचे जे एक्सपर्ट्स असतात तर त्यांची सुद्धा खूप डिमांड असते. तर लग्न समारंभामध्ये म्हणा, सणावाराला म्हणा, मेहंदी जी आहे ती सगळेच आपण काढत असतो. तर ब्युटी पार्लर जर हे म्हणजे मेकअप वगैरे तुम्हाला नाही करायचं तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा चांगले पैसे कमवू शकता. म्हणजे एका हाताला मेहंदी काढण्यासाठी मला वाटते 500-600 रुपये तर आरामात घेतात. तर जर तुम्हाला
ती जर कला तुमच्या अंगात असेल ना तर तुम्ही त्यातनं सुद्धा पैसे नक्कीच कमवू शकता. त्याचबरोबर मसाज, आता हेड मसाज असेल, बॉडी मसाज असेल, याच्यामध्ये पण जर तुम्ही एक्सपर्ट असाल तर तुम्ही घरीसुद्धा स्त्रियांचे म्हणा किंवा लहान बाळांचे म्हणा ह्या रिलेटेड सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता किंवा घरी जाऊन सुद्धा तुम्ही ती सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता. तर अशा पद्धतीने आपण ह्या ब्युटी पार्लरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि त्यातनं सुद्धा आपण पैसे जे आहे ते कमवू शकतो. तर हा एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. तर मेहंदीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मेहंदीचे कोन घरी बनवून सुद्धा विकू शकतात, कारण की मेहंदीच्या कोणाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असते मार्केटमध्ये, मोठ्या मोठ्या शॉप्समध्ये, ब्युटी पार्लरमध्ये किंवा पर्सनली जर तुमचे जर कॉन्टॅक्ट चांगले असतील तर लोक स्वतः येऊन तुमच्याकडनं सुद्धा मेहंदीचे कोन जास्त प्रमाणात घेऊन जातात. जेव्हा लग्न समारंभ असेल, काही प्रोग्राम असेल तेव्हा सुद्धा. तर तो सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही घरीच मेहंदी तयार करून त्याचे सुद्धा तुम्ही पैसे जे आहेत ते कमवू शकता. जसं की आता ट्युशन सुरू करू शकता. घर बसल्या तुम्ही तुमच्या मुलाबाळांना घरातली कामं सांभाळून तुम्ही घर बसल्या ट्युशन सुद्धा सुरू करू शकता. तुमचं शिक्षण आहे त्यानुसार तुम्ही ज्युनियर KG, सिनियर KG, नर्सरी, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम अशा माध्यमांचे सुद्धा तुम्ही ट्युशन्स घरी घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर बेबी सिटिंग सुरू करायचं असेल घर बसल्या, म्हणजे तुमची एखादी चांगली रूम असेल घरामध्ये किंवा एखादी रूम तुम्ही रेंटने सुद्धा घेऊन तिकडे सुद्धा बेबी सिटिंग तुम्ही चांगल्या उत्तम प्रकारे करू शकता. त्याचबरोबर तुम्ही नर्सरीचे जे काही प्ले ग्रुप वगैरे आहेत ते सुद्धा तुम्ही सुरू करू शकतात. म्हणजेच शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही जर एखादा कोर्स केलेला आहे टीचिंगचा वगैरे तर त्या माध्यमातून तुम्ही छान असं नर्सरी प्ले ग्रुप स्टार्ट करून त्यातनं सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसे कमवू शकता. कारण की आता प्ले ग्रुप म्हणजे शाळेमध्ये टाकण्याआधी मुलांना प्ले ग्रुपला टाकलं जातं, तर आता प्ले ग्रुपवाल्यांची सुद्धा खूप डिमांड वाढलेली आहे. खूप फीज सुद्धा ते लोक घेत असतात आणि तशी सर्व्हिस सुद्धा ते लोक प्रोव्हाइड करत असतात. तर तुम्ही सुद्धा आयडिया लावून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये येऊन अर्न करू शकता आणि जेणेकरून तुम्ही तुमचं घर आणि तुमचं बिझनेस दोन्ही बॅलन्स करू शकता. प्रत्येकीच्या अंगामध्ये काही ना काहीतरी अशी कला असते, जसे की रांगोळी, कोणाला उत्तम रांगोळी काढता येते, कोणाला उत्तम गाणं गाता येतं, चित्रकला छान जमते, कोणाला स्वयंपाक सुंदर बनवता येतो, हो की नाही. अशा वेगवेगळ्या कला आपल्या अंगामध्ये असतातच असतात. तर तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता. कोणाला छान योगा वगैरे जमत असेल किंवा योगामध्ये कोणी एक्सपर्ट असेल किंवा त्याचे काही कोर्सेस किंवा शिक्षण तुम्ही घेतलं असेल तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा योगा जो आहे तो शिकवू शकता. आपल्या लेडीज ज्या असतील त्या लेडीजकडे जाणं प्रेफर करतात मोस्टली, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा योगा क्लासेस जे आहेत ते घेऊ शकता. म्हणजेच रांगोळी काढणं, संगीत कला, त्याचबरोबर नृत्यकला, त्याचबरोबर योगा. तर ह्या ज्या सगळ्या कला जर तुमच्या अंगी असतील ना तर ह्यातली कुठचीही कला घेऊन तुम्ही त्यातनं सुद्धा आपली कला सुद्धा जोपासू शकता आणि त्यातनं सुद्धा तुम्ही अर्न करू शकता. तर हे सगळे ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहेत मैत्रिणींनो. आणि त्याचबरोबर मी आता बघितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे तुमच्यामध्ये जर ती बोलतात ना डॅशिंगपणा असेल ना तर तुम्ही रिक्षासुद्धा चालवू शकता, कार चालवू शकता. तर त्यातनं सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अर्न करू शकता. जेव्हा मी जॉबला जायची ना तेव्हा आमच्या स्टेशनला एक ताई असायच्या, तर त्या लेडीज आहेत आणि त्यांची सुद्धा 2 मुलं आहेत. तर 2 मुलांना सांभाळून सगळी घरची कामं वगैरे आवरून त्या फक्त 4 तास रिक्षा चालवायला घ्यायच्या आणि इतक्या उत्तम प्रकारे त्या रिक्षा वगैरे चालवायच्या ना. त्यांचं म्हणजे डॅशिंगपणा तर ठेवावाच लागतो आपल्याला जेव्हा आपण अशा फील्डमध्ये उतरतो तेव्हा, कारण की आपल्याला कुठच्या प्रकारची लोक मिळतील माहिती नाही. त्यामुळे त्या सांगायच्या की मी कारसुद्धा चालवते, मी रिक्षासुद्धा चालवते. तर खरंच खूप प्राऊड फील व्हायचं मला त्यांच्याशी जेव्हा मी बोलायची किंवा त्यांच्या रिक्षामध्ये जेव्हा मी बसायची. तर तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी न करता जर तुम्हाला हे काही करायचं असेल, म्हणजे घर वगैरे सांभाळून फक्त 3 ते 4 तास जर तुम्हाला रिक्षा चालवायची असेल किंवा ओला कारमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही करू शकता. असं नाही की ड्रायव्हिंगचं काम फक्त पुरुषांनीच करायला पाहिजे. आता स्त्रिया सुद्धा हे जे काम आहे ते अगदी बिनधास्तपणे करत असतात. तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. आणि आता मी जे काही तुम्हाला 10-12 ऑप्शन सांगितलेले आहेत घर बसल्या बिझनेसचे, तर ते तुम्हाला कसे वाटले आणि अजून माझ्याकडनं जर काही मिसिंग झालं असेल तर प्लीज मैत्रिणींनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून आपल्या इतर ताईंना सुद्धा त्याची मदत होईल. आणि मला ज्या काही आयडिया मला सुचल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेतच, जेणेकरून तुम्हाला याची खूप मदत होईल. कोणतंही काम करताना सुरुवातीला अडचणी ह्या येतातच, लोक नावं ठेवतील, अडचणी आणतील, पण तुम्ही तुमचा आत्मविश्वास जो आहे तो ठाम ठेवा. तुम्ही जे करत आहात ते तुमच्या स्वतःसाठी करत आहात, संसारासाठी करत आहात, मुलाबाळांसाठी करत आहात हे लक्षात ठेवा आणि
अगदी झोकून द्या तुमच्या ज्या काही काम तुम्ही जे फील्ड निवडले ना त्यामध्ये स्वतःला अगदी झोकून टाका आणि नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश जे आहे ते नक्कीच मिळेल. आणि म्हणतात ना आपण एक स्त्री जर स्वावलंबी असेल ना तर पूर्ण घर जे आहे ते अगदी स्वावलंबी होतं, परिपूर्ण होतं. त्यामुळे तुम्ही प्लीज मागे हटू नका. फक्त स्वतःची ओळख चूल आणि मूल आणि घरापुरतीच मर्यादित ठेवू नका. तुमच्या अंगातले जे काही कलागुण आहेत, जे काही स्किल्स आहेत ते बाहेर काढा आणि स्वतःला मोटिवेट करा. म्हणजे एक म्हण आहे बघा का, नो वन कॅन मोटिवेट यू अंटिल यू मोटिवेट युअर सेल्फ. म्हणजेच तुम्हाला कोणीच मोटिवेट करू नाही शकत जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोटिवेट नाही करत. त्यामुळे हा व्हिडिओमधनं तुम्हाला नक्कीच आयडिया तर भेटलेल्या आहेतच, पण तुम्हाला मोटिवेट करायचं आहे. तुम्हाला स्वतःला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. कारण की ॲट द एंड हे सगळं काम, हे सगळं हार्डवर्क तुम्हालाच करायचं आहे. त्यामुळे स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणणं, एक स्वतःमध्ये लपलेली जी काही एक शक्ती आहे ती बाहेर काढणं हे आपलं स्वतःचंच काम आहे. त्यामुळे प्लीज कोण लोक काय म्हणतील किंवा कोण काय म्हणेल ह्याचा विचार अजिबात करू नका. कारण की लोक जे आहेत ते तुमच्या संसारासाठी, मुलाबाळांसाठी काही तुम्हाला आर्थिक मदत म्हणा किंवा आर्थिक पैसा तर पुरवणारे नाही आहेत, हो की नाही. त्यामुळे लोकांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या. तुम्ही तुमचं काम अगदी इमानदारीने, निर्भीडपणे करत राहा. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर मैत्रिणींनो, आय होप की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच ताईंना मदत झालेली असेल. आणि मी जे काही तुम्हाला फूड रिलेटेड किंवा शिवणकामा रिलेटेड किंवा आपल्या ब्युटी पार्लर रिलेटेड जे काही वेगवेगळे तुम्हाला कोर्सेस सांगितले किंवा जे काही तुम्हाला सांगितलं त्याच्यासाठी तुम्ही शिकलेलेच पाहिजे याची सुद्धा गरज नाही आहे. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही शिकलेल्या मुलींसाठी जे सांगितलं आहे का, तर अजिबात नाही आहे. तुमचं शिक्षण कितीही असू दे याने काही फरक पडत नाही. फक्त तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुम्ही किती बोलके आहात, तुम्ही किती इतरांमध्ये मिसळून जातात, तर हे महत्त्वाचं आहे. आता बिझनेस करताना तुम्हाला जर कोणी काही बोललं की ही काय करत आहे, हिला काय जमणार आहे का, ही अशीच आहे, ही तर शिकलेलीच नाही आहे, तिथे जर तुम्ही स्वतःला म्हणजे कमी लेखलं किंवा स्वतःचा आत्मविश्वास तुम्ही एकदम डगमगून दिला तर तुम्ही पुढे कधीच जाणार नाहीये. त्यामुळे शिक्षणाचा आणि बिझनेसचा इतका काही संबंध नाहीये. हां, पण तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर हिशोब वगैरे करणं, नोंद करून ठेवणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही आधी ते शिकून घ्या. किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे मिस्टर असतील किंवा तुमचे मुलं असतील तर त्यांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. तर हे सगळे बिझनेस आयडियाज मी तुम्हाला आज दिलेले आहे जे तुम्ही घर बसल्या करू शकता. तुमची मुलं बाळ, तुमचं घर संसार सांभाळून तुम्ही करू शकता. तर ह्या बिझनेस आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या ती मला नक्की सांगा मैत्रिणींनो. आय होप की माझ्या या व्हिडिओमुळे बऱ्याच ताईंना मदत होईल. आणि अजून काही आयडियाज माझ्याकडनं राहिल्या असतील तर प्लीज माफी असावी. कारण की जितक्या मला सुचत होत्या तेवढ्या आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर काही आयडियाज अजून असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे मी तुम्हाला तिसऱ्यांदा सांगत आहे कारण की इतर ताईंना सुद्धा त्याची मदत होईल. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे याचाच अर्थ तुम्हाला स्वावलंबी व्हायचं आहे आर्थिकदृष्ट्या. तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, पुढे जायचं आहे, स्वतःची एक ओळख बनवायची आहे, हेच यातनं दिसून येतं. तर मी तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते की तुम्ही एक पाऊल उचललेलं आहे काहीतरी करण्यासाठी. तर आता थांबू नका आणि पुढे चालत राहा. तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.